श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस 64वा दशमस्कंध गोवर्धन लीला। इंद्राची पूजाअर्चा न झाल्यामुळे इंद्र रागावला। तो स्वतःलाच त्रैलोक्याचा स्वामी मानून पूजा स्वीकारित होता आणि नित्यक्रमाने तो उद्दामही झाला होता। कृष्णाने त्याच्या गर्वहरणासाठी विपरीत केल्यामुळे त्याने रागावून मेघाद्वारे प्रचंड वृष्टी करण्यास सुरुवात केली। मेघ बंधनमुक्त झाल्यामुळे ते प्रचंड पाऊस पाडून गोकुळाला त्रस्त करू लागले। विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट आणि त्यात वारा, त्यामुळे जिकडे तिकडे हाहाकार झाला। गारा पडू लागल्या। वातावरणात एकदमच कडाक्याची थंडी पडली। प्रत्येकजण स्वतःला व स्वतःच्या बालकांना थंडी व वाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी धडपड करू लागला। थंडी व वाऱ्यांमुळे गायीगुरेही थरथर कापू लागली। तेव्हा ते सर्वजण कृष्णाच्या जवळ येऊन त्याची प्रार्थना करू लागले, हे प्रभू, तूच आमचा तारणहार आहेस। इंद्राच्या या क्रोधापासून आमचे रक्षण कर। तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, ठीक आहे, तुम्हा सर्वांचे रक्षण करणे माझे कर्तव्यच आहे। मी आज त्या इंद्रदेवाचे गर्वहरण करतो। वस्तुतः देवांनी, सत्वगुणींनी असा अभिमान किंवा अहंकार करणे योग्य नाही। असे म्हणत म्हणतच त्यांनी अगदी सहजपणे तो गोवर्धन उचलला आणि सर्वांना आश्रयाला येण्यास सांगितले। सर्व गोप गोपी, गुरे वासरे, वृद्ध वगैरे पर्वताखाली आले, जसे एखाद्या छताखाली आश्रय करावा। प्रचंड मुसळधार वृष्टी आणि पावसाचा उत्पात सतत 7 दिवस चालला, पण भगवंतांनी आपल्या योगमायेच्या आधारे अगदी अचल स्थिती प्राप्त केली होती। गो म्हणजे इंद्रिये, त्यांना जो आपल्या हातात नवे बोटांच्या इशाऱ्यावर वागवतो तो गोवर्धनधारी आहे। आपल्या इंद्रियांना मोकळे सोडून मनाला त्याच्या मागे पळवू नका। स्वतःच्या मनावर, बुद्धीवर, इंद्रियावर ताबा ठेवा। मोहाचे, क्रोधाचे कितीही तांडव झाले तरी तुम्हाला ते वाहून नेणार नाहीत आणि अधिकार असला तरी विधायकतेने वापरा, विघातकता टाळा। हीच गोवर्धन लीला आहे। त्यानंतर सर्वजण आपापल्या घरी परतले। पाऊस थांबला, पूर ओसरला, स्वच्छ सूर्यप्रकाश पडला। ऐश्वर्य मदाचा पाऊस थांबला, क्रोधाचा पूर ओसरला आणि ज्ञानाचा सूर्यप्रकाश पडला।